तर चालली इकडे आपली डाळ दळणं चालली भावना घरनं मस्त पैकी. एवढी दळी बघा काय झाली माहितीये का. ही पहिली बी ठेवली होती आपण डाळ 15 दिवस झाले तशीच घरात ठेवून दिली ती वाळून सैना. ही मशनीतून आणायची होती बरं का. पण झालं असं की बुवा ती मशीन समजा जिथून आपण आणतो ती बंद पडली. त्या कारणास्तव मग आपण इथून म्हणजे चला आता घरी आई टाईम वगैरे पाहून तसं म्हणायला गेलं तर ही डाळ एक चवदार लागते. हे तुम्हाला पण माहिती आपली जात्यावरली दळलेली डाळ लय भारी लागते. कोणी कोणी मला असं म्हणजे मला अशा 1-2 बायका म्हणल्या तर मी तुम्हाला सांगायला लागली शेअर करायला लागली ही बातमी. मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा नेमकं काय आहे काय नाही. तर ते बोलतात की बायका मला अशा बोलल्यात की बुवा डाळ जर आपण समजा ही तूर जर आपण भिजू घातली ना तर ते हे डाळीने जास्त आम्ल पित्त होते असं बोलतात. डोकं वगैरे दुखतं. आणि जे आपण एक आता नवीन निघले आमच्या इकडं म्हणजे तुमच्याकडं पण असन मला नाही माहिती असन पण ती डाळ आहे ना न भिजवताच तुरीची डाळ जी असती ती तूर असती का न भिजवताच ती डाळ करते पॉलिश वगैरे मारून करते. आता मी काय अजून बघितलेली नाही ती मी करून बघणार आहे. पण त्याची पण एक गोष्ट आहे काय माहितीये का मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये खूप नुकसान होतंय आपण भावना पण. आता पहिल्यापासून आपल्या आज्या आपल्या आई अशी डाळ करीत आल्यात नाही घरी होय. आणि तुरीची डाळ म्हणलं की तुरीच्या डाळीनं थोडंफार होतंय. कोणाला जास्त होतंय कोणाला नाही होत कोणाला सहन होती कोणाला नाही होत. मला तर सहन नाही होतंय अजिबात. जाशील जर खाली ना तरी मग डोकं दुखते भावना काय सांगू तुम्हाला अशा काही गोष्टी. आणि तुम्हाला होती का नाही मला नक्कीच सांगा बरं का. तर मला अशा बायका म्हणल्यात काही की आपण तूर जर भिजू घातली ना तर तिनं जास्त पित्त होतं. काय माहित आहे आता आम्ही तर नेहमी पहिल्यापासून अशीच आमच्या गावाकडं प्रत्येक जण अशीच करते. भावना बहिणी अशी मस्त डाळ पडली ना बघा भावना बहिणी खरं मस्त बघा. हे असते हे घरचं जे आपलं असतंय का त्याला लय बरकत असते. हे बघा हे का जात्यावर दळले म्हणून पुढे सारखे राहतात असं नाही की नाही राहते. पॉलिश गेली असती का तिच्यात नाही राहत तिला चव नाही राहते बघा. ही जी आपली चव ही जी जात्यावरची डाळ असते काही लय चव असते मस्त लागते खमंग लागते. इथं काळ्या मसाल्यातलं वरण लय मस्त होते. आज मी तेच करणार आहे बघा संध्याकाळी काळ्या मसाल्यातलं वरण करणार आहे झणझणीत मस्त टमाटा वगैरे टाकून छान पैकी ओके नाही कांदा वगैरे भाजून लय भारी लागते. गावरान कोथिंबीर टाकायची अशा काही गोष्टी. तर तुम्हाला सांगितलंय सांगा आम्हाला पहिले काय. तर असं म्हणते आमच्या गावाकडे अशी एक मशीन होती आपण ती गायला तूर देईल ना आपण तिला भावना मिळणं म्हणजे समजा आपण 2 धडे दिली ना म्हणजे समजा आपण 2 धडे तुम्हाला नाही समजा आमच्याकडे 2 धडे म्हणते असं धड्याला धडा तर आपण समजा 10 किलो डाळ दिली ना तूर दिली ना दळायला तर त्याच्यातून ते 3 किंवा समजा 3 किलो समजा ते म्हणजे भुसा निघतो 3 किलो आणि मग ते आपण 10 किलो दिली तर ते आपल्याला 7 किंवा 6 किलो देणार. तर मग याच्यामध्ये नुकसान होतंय का नाही बरं. हो ठीक आहे भुसा निघते बाबा आपण समजा एखादं तर भुसा निघते पण एवढं नाही ना होईल. तुम्हाला काय वाटते भावना पण ती डाळ आहे का आपली दुकानाची डाळ आहे का तशी येते बघा एकदम म्हणजे तिला एक साल्ट पण नाही राहत एकदम अशी हे पॉलिश केली. मग आता मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये नेमकं काय करू. आता मी पण आणणार आहे मला धडाभर करून जास्त नाही 2 धडे करून आणणार. धडाभर काय जिंकते 2 धडे म्हणजे 10 किलो झाले. मग मी आणणार आहे आता करून मग तुम्हाला दाखवून बरं का मी नेमकं कशी केली कशी नाही. नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसर जाऊ नका. आणि आपलं फेसबुकचं पण चॅनल आहे तिथं पण फॉलो करा. बरं दुकानामध्ये जर गेलं तर एवढी शिकत भेटली छटा सांगा त्याच्यातली 2 दाणे का माहिती ते माणूस काढून देतो. आणि जे शेतकऱ्याचं असते का खरी गोष्ट सांगायला लय बरं का ओके नाही आपलं घरचं असले हो एक नंबर.
सांगा भाऊ फरक पडतो एक विचार काय ना आपण जर दुकानात गेलो तर ते लोक एवढीशी काढून घेतात हो की नाही घेतात काय सांगा मग अशा काही गोष्टी असतात शेतकरी ते शेतकरी म्हणून म्हणताय शेतकरी हा राजा आहे राजाचा राजा शेतकरी आता याला लय अजून कुठं नाही बघा याला अजून हे करायचंय पाकडायचं याला चाळायचंय अजून तुम्हाला दाखवते याला अजून चाळायचं तसं तर मी तुम्हाला दाखवणार आहे मला हे करून सही ना पाकडताना पण दाखवणार आहे याला अजून चाळायची मस्तपैकी मग चाळण्यातलं ते काळणा निघतोय त्या काळण्याची भाकरी पण खूप छान लागते खाल्ली का कधी काळण्याची भाकर आहे काळण्याची भाकर एक नंबर लागते बघा ठेसा बॉम्बलाचा ठेसा नाहीतर टमाट्याची ठेसा नाहीतर नुसता मिरचीचा ठेसा शेंगदाण्याचा ठेसा ती डाळ बघावं आपलं सॉरी ही बघावं खाऊन काळण्याची भाकर पित्त होतंय पण म्हणजे आता कसं हे राहते ना कळणं राहते ना आपल्या याचा डाळीचा काही भुजा राहते ना त्याच्यामुळे तुम्हाला तसं करून दाखवूनच मला मी ठेसा आणि कळण्याची भाकर तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बघायचंय का कळण्याची भाकर आणि एक सांगू भावंड म्हणून गावाकडे आमच्या प्रत्येक